सब घोडे 12%. वाचक स्वर मेघा चौहान. काही कविता आपल्याला पुन्हा पुन्हा भेटत राहतात, पुन्हा पुन्हा भिडत राहतात. वेळ, काळ आणि परिस्थिती बदलते, त्यानुसार शब्द बदलतात, परंतु तिचा आशय तोच राहतो. बोच तेवढीच तीव्र राहते. विंदा करंदीकरांच्या अनेक कविता अशा आहेत की ज्या बदलत्या काळात अधिकच भेदक वाटतात. सब घोडे 12% ही अशीच एक कालातीत कविता. त्यात विंदांनी व्यक्त केलेल्या भावनांना वर्तमानातील संदर्भ देत केलेली ही रचना. श्रेय विंदांचे शब्द आणि भावना वर्तमानातील प्रत्येकाच्या मनातल्या. जितकी खोकी तितकी मते, जितकी झाडे तितकी भुते. कोणी मूळचा, कोणी आलेला, कोणी शुद्धीत, कोणी प्यालेला. कोणी ट्रोलर, कोणी झोलर, कोणी दाता, कोणी बेगर. देती बुक्के, खाती धक्के. सब घोडे 12%. रोज रोज नव्या थापा, याला ठेचा त्याला कापा. कोणी एजेड, कोणी यंग, कोणी शेपूट, कोणी शिंग. ते तरी काय करणार, हे तरी काय करणार. त्याच त्याच बटणावर पुन्हा पुन्हा तेच बोट, तेच आरोप, तेच ठपके. सब घोडे 12%. याला धमकी त्याला दम, याला उपरती त्याला भ्रम. कमरेचे सोडून डोक्याला, बुद्धीचे सोडून गुडघ्याला. याची मुले त्याची लेकरे, याच्या शेळ्या त्याची मेंढरे. कुणी गुलाम, कुणी बादशाह, कुणी दुक्के, कुणी एक्के. सब घोडे 12%. चेहरे जुने चिन्ह नवे, खाई त्याला खवखवे. काल ओव्या आज शिव्या, इकडे मेवणा तिकडे साळी, इकडे बाळ्या तिकडे बाळी. ज्याची सत्ता त्याला हप्ता, इकडे शर्मा तिकडे गुप्ता. तीच पाठ तोच मार, तोच सुरा तीच धार. तेच पाणी तेच हपके. सब घोडे 12%. याची उखाळी त्याची पाखाळी, कधी शेंडेकीड कधी बोंडळी. याची फवारणी त्याची शाकारणी, कधी उतमचण कधी ठिंपक सिंचन. मतलबाचे पीक स्वार्थाची कणसे, मोहाच्या झाडाला लटकली माणसे. कुणी कच्चे कुणी पक्के. सब घोडे 12%. ज्याला दिले तो थांबतो, नाही म्हटले तो पांगतो. नको तेव्हा फेकी, पाहिजे तेव्हा चघळी. निष्ठा म्हणजे लिमलेटची गोळी. नेता सुख करता, नेताच दुःख हरता. जो देईल पैसा त्याचा कार्यकर्ता. ज्याची शाई त्याचे शिक्के. सब घोडे 12%. सब घोडे स्वार कमी, जखमा जास्त मार कमी. खोक्यावरचे झाकण तरी उकळून दाखव माझ्या हरी. कोणीतरी खरे बोला, भले सांगून हाणा टोला. भ्रमापेक्षा सत्य बरे, श्रमापेक्षा हाल बरे. कुणी गुडगुड्या कुणी हुक्के. सब घोडे 12%. सब घोडे 12%. धन्यवाद.